नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागांमध्ये आपल्याला आता सायलीविषयी एक मोठा खुलासा पाहायला मिळणार आहे. एकतर प्रिया ही माघारी गेल्यामुळे म्हणजेच तिला जेलमध्ये पाठवल्यामुळे आता सुभेदारांच्या घरामध्ये एक मोठं टेन्शन आलं आहे. ते म्हणजे पूर्णाजीला एक वेगळ्याच प्रकारचा मेमरी लॉस झालेला आहे. पूर्णाजीला असं वाटत आहे की आता माझी तन्वी म्हणजे माझी सायलीच आहे. आता सायलीलाच पूर्णाजीने तन्वी समजून बसली आहे. त्यामुळे आता सायलीवरती एक वेगळ्याच प्रकारची जबाबदारी आली आहे. परंतु आता हे सगळं पार पडत असताना खरं सायलीला एक एक गोष्टींची आठवण कशाप्रकारे होत जाणार आहे. आणि त्याचबरोबर आता मधुभाऊंचे जुने मित्र पुरुषोत्तम काका हे आल्यामुळे नवीनच गोष्टीचा खुलासा पाहायला मिळणार आहे. म्हणजे सायली हीच खरी तन्वी आहे. या सगळ्या गोष्टींचा खुलासा आता आपल्याला आजच्या या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सगळ्यांना जबरदस्त असा धक्का बसणार आहे. नेमकं कसं आणि काय घडणार आहे ते आपण पाहूया. आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की सायलीने प्रियाला अगदी व्यवस्थितपणे तिचा पाहुणचार घेत पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकलं आहे. परंतु पूर्णाजीलाच या सगळ्याचा तन्वीमुळे जबरदस्त असा धक्का बसलाय आणि त्यामुळे पूर्णाजीला फिलोस्पिया असं काहीतरी एक वेगळा आजार झाला आहे. आणि त्याचबरोबर पूर्णाजी ही असं समजून बसली की सायली ही खरी तिची तन्वी आहे. परंतु खरं तर हे सगळं करत असताना पूर्णाजी तेव्हा तिला तन्वी तन्वी अशी हाक मारते तेव्हा सायलीला खरंच खूप बरं वाटत असतं. कारण की तन्वी अशी हाक मारल्यानंतर सायलीला एक वेगळीच स्वतःच्या अंगामध्ये ऊर्जा जाणवत असते. सायली स्वतः सायली न राहता आता खरंच तन्वीसारखी वागायला लागते. आणि त्यापुरती सायलीला समजते की पूर्णाजीला त्रास होतोय. मी जर खरंच तन्वीसारखी वागले तर पूर्णाजीला त्याचा काहीही त्रास होणार नाही. म्हणून आता सायली स्वतः विचार करते की मी पूर्णाजी सोबत काही काळ तन्वी म्हणून राहते आणि त्याचा मला काहीही त्रास होणार नाही आहे असं तिला स्वतःला जाणवत असतं. त्याचबरोबर आता जेव्हा सायली तिला तन्वी म्हणून हाक मारत असते त्याच वेळेला तन्वी प्रत्येक वेळेला तिला चांगलाच प्रतिसाद देत असते. म्हणजे पूर्णाजी तू काळजी करू नकोस. एरवी पूर्णाजीला अगदी मान सन्मान देऊन अहो पूर्णाजी असं म्हणणारी सायली आता अगं पूर्णाजीवर आलेली आहे. आणि ती पूर्णाजीला म्हणते की हे बघ तू अजिबात काळजी करू नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत. तुला ही तुझी तन्वी काहीही होऊ देणार नाही. तू शांत राहा असं म्हणून सायली आता तिला प्रत्येक वेळेला जपत असते. तिला शांत करत असते. त्यानंतर मग आता जेव्हा अश्विन हा डॉक्टरला घेऊन येत असतो तेव्हा डॉक्टरला आणल्यानंतर समोर डॉक्टर एक मोठा खुलासा करतात. ते म्हणजे की आता यांना वयाप्रमाणे तितकेसे झटके झेपत नाही. त्यामुळे त्यांना हा जबरदस्त असा मोठा झटका बसलाय. तो म्हणजे की त्यांच्या आयुष्यात ही अशी अनपेक्षित घटना घडून गेली आहे ज्याने त्यांना असं वाटतंय की त्यांची जी मुलगी ही त्यांना सोडून गेली आहे. परंतु आता त्यांना एक काम करावं लागेल. त्या यामुळे करतात काय की सेम तिच्या वयाच्या मुलीमध्ये आपली नात बघतायत. म्हणूनच मी आता त्यांच्याशी बोलले. त्या मला एकच सांगत होत्या की माझी तन्वी कुठेही गेलेली नाही आहे. माझी तन्वी इथे समोरच आहे. इतकंच बोलत आहेत आणि या सायली मॅडमकडे त्या बोर्ड दाखवत आहेत. त्यामुळे एक गोष्ट नक्की की त्या तन्वी म्हणजे यांना समजत आहे. म्हणूनच आता एक काम केलं पाहिजे. ते म्हणजे की यांना आपण त्यांच्यासमोर प्रत्येक वेळेला तेच धरलं पाहिजे. कारण जर तुम्ही त्यांच्या म्हणण्याला नकार देत राहिलात, सांगत राहिलात की नाही ही तन्वी नाही आहे, तर त्यांची तब्येत परिस्थिती आणखी बिघडू शकते आणि कदाचित यांना मोठ्या ट्रॉम्यामध्ये जाऊ शकतात. इतका मोठा ट्रॉमा की कधीही तो सुधारता येऊ शकणार नाही आहे. त्यामुळे एकच मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की त्यांना धक्का बसेल असं कोणत्याही प्रकारचं वर्तन करू नका. आता सध्या तरी तुम्हाला त्या तन्वी समजतायत ना, मग तुम्ही त्यांना तन्वी समजा. म्हणजेच तुम्ही त्यांना तन्वी असाच प्रतिसाद द्या. तेव्हा मग सायली म्हणते की पण मला एक गोष्ट समजत नाही आहे. जर मी खरंच तन्वी नाही आहे तर मग मी त्यांना तशा प्रकारे कसं काय प्रतिसाद देऊ शकते, नक्की काय करू शकते हेच मला कळत नाही. तेव्हा पूर्णाजीला ज्याप्रमाणे जमेल त्याप्रमाणे तू प्रतिसाद दे. तेव्हा कल्पना, प्रताप आणि प्रतिमा सगळेजण तिला सांगतात की तुला जर काही अडलं म्हणजे पूर्णाजीने काही विचारलं तर ॲज अ तन्वी म्हणून त्याची उत्तरं मदत करायला म्हणजे आम्ही देऊ तुला मदत करून. कारण पूर्णाजीला माहिती आहे की त्यांची तन्वी कशी आहे. पण आम्हालाही हे माहीत होतं की लहानपणी तन्वी कशी असायची. म्हणजे तिची नेमकी उत्तरं काय असू शकतात हे सगळं आम्हाला माहीत आहे. त्यामुळे तू नको काळजी करूस. जर काही झालं, कोणत्याही प्रकारची उत्तरं हवी झाली तर आम्ही तुला नक्की मदत करू असं म्हणून ते सांगतात. तेव्हा आता डॉक्टरने समजवलेलं प्रत्येकाच्या डोक्यात शिरतं. सायली आता फायनली तन्वी झालेली आहे आणि तन्वी झाल्यानंतर ते पूर्णाजी समोर येते. आता पूर्णाजीसाठी औषध वगैरे सगळे काही त्या डॉक्टरने लिहून दिलेले असतात. त्याप्रमाणेच ते अश्विन सगळं काही मॅनेज व्यवस्थित करणार असतो.
तेव्हा पूर्णाजीकडे आता सायली येते आणि सायलीला आल्याबरोबर ती म्हणते की तन्वी इथे माझ्याबरोबर प्लीज तू बस ना. म्हणजे काय ना, किती काही झालं ना तरीही मला असं वाटतं की तू माझ्या ना बरोबरच बसावं. मला जराशी चक्कर आली असेल, पण मी एक नक्की सांगू शकते की मी माझ्या तन्वीला ओळखण्यामध्ये अजिबात चूक करू शकत नाही. तू इथे माझ्यासोबतच बस. तेव्हा ज्याप्रमाणे आता डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे सायलीने वागायला सुरुवात केलेली असते. आता सगळ्यांनी म्हणजेच पूर्णाजीला तिने एक इंजेक्शन दिलेलं असतं आणि त्यामुळे पूर्णाजी अगदी शांत झोपलेली असते. आणि डॉक्टर सगळ्यांना बाहेरच समजावते की तुम्ही आता कुठल्याही प्रकारची रिस्क त्यांच्या बाबतीत घेऊ शकत नाही, कारण की त्या खूप मोठ्या आजारातून जाते. हा आजार हा त्या माणसाच्या कलेने घेऊनच बरा केला जातो. म्हणूनच मी आता तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही जर त्या आजींची तब्येत व्यवस्थित करायची असेल तर त्यांना जे काही वाटतंय ना ते तुम्ही करा. बस इतकंच मी सांगू शकते. आता सायली लगेचच म्हणते की हो, तुम्ही कोणीही काळजी करू नका. मी पूर्णाजीसमोर कायमच आता तन्वी म्हणून वावरत राहीन. कुठल्याही प्रकारचं टेन्शन त्यांना येणार नाही किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे असंच मी करणार आहे. असं म्हटल्यानंतर इथे आता सगळ्यांबरोबर पूर्णाजीची तब्येत आता व्यवस्थित झालेली असते. पूर्णाजीला शुद्ध आल्यानंतर सायलीने त्यांच्या आवडीचं सगळा काही स्वयंपाक बनवलेला असतो आणि मग सगळेजणं आता जेवायला बसलेले असतात. जेवायला बसलेले असताना सायली ही सगळ्यांना जेवण नेहमीप्रमाणे वाढत असते. पूर्णाजी तिला म्हणते की तन्वी बेटा, तू अशी सगळ्यांना जेवण का वाढतेस? ये ना, तू माझ्यासोबत इथे बस, म्हणजे माझ्यासोबत जेवण कर ना. आज माझी अशी खरंच इच्छा आहे की तू आणि मी जसं लहानपणी बसून आजूबाजूला जेवण करायचो ना तसंच आपण जेवण करावं. तेव्हा मग सायली आता कसलाही विचार न करता पटकन पूर्णाजीच्या बाजूला बसते आणि पूर्णाजीच्या तिला भरवत असताना सायलीलाही अगदी लहानपणीच्या आठवणी जागृत झाल्यासारख्या झालेलं असतं. सायलीलाही तिच्या लहानपणीच्या आठवणी अगदी आठवू लागलेल्या असतात. कशाप्रकारे सायली तिच्याबरोबर बसायची, नाश्ता करायची, खायची, हे सगळं आठवतं. परंतु तेवढ्यातच सायली पटकन अक्षी भूतकाळातून वर्तमान काळात येते आणि सगळेजण तिला आवाज देत असतात की सायली बाळा काय झालं? तेव्हा ती म्हणते की नाही, काहीच नाही. आता सायली म्हणते की पूर्णाजी आता ना मी तुला भरवते. असं म्हणून सायली आता पूर्णाजीला भरवायला लागते. पूर्णाजी खरंच खूप आनंदामध्ये असते आणि म्हणते की सायली बा, जशी लहानपणी होतीस ना तशीच आहेस ग तू. तन्वी, म्हणजे जशी लहानपणी मला तू भरवायचीस, मी भरवल्यानंतर अगदी तसंच तू मला भरवलं आहेस. असं म्हटल्यावर आता इथे सायली गप्पच होते, कारण की तिला माहीत असतं की किती काही झालं तरीही मला पूर्णाजीला जसं तिला वागायचं आहे ना, म्हणजे तिला जशी तन्वी हवी आहे ना तसंच सगळं मला वागावं लागणार आहे. तर नंतर जेवण वगैरे झाल्यानंतर सायली अर्जुन रूममध्ये जातात आणि अर्जुन म्हणतो की बायको, तुझ्यासाठी ना खरंच हे खूप मोठं स्ट्रगल असणार आहे आणि आव्हानही तुझ्यासमोर हे मोठं, कारण की प्रियाला घराबाहेर काढल्यानंतर आपलं सगळं घर आनंदी होईल असं आपल्याला वाटलं होतं, परंतु इथे घडलं वेगळंच आहे. प्रियाला घराबाहेर काढल्यानंतर तुझ्या बाबतीत चॅलेंज आणखी वाढलं आहे, कारण की तू हे सगळं जे काही घडतंय या गोष्टींमध्ये पूर्णाजीची मेमरी जाऊ शकते, या सगळ्याचा आपण कधी विचारच केला नव्हता आणि आज असं घडतंय की पूर्णाजीची मेमरी पूर्णपणे गेलेली आहे. तेव्हा मग सायली म्हणते की खरंच सांगू का तुम्हाला सर, म्हणजे ना मला असं काहीही वाईट वाटत नाही आहे. उलट पूर्णाजीची मेमरी गेली आहे ना, मग मी त्यांना तन्वीसारखी वाटते याबद्दल ना मला खरंच खूप मोठा आनंद जाणवतोय. म्हणजे मी त्यांच्याबरोबर नक्कीच तन्वीसारखी वागू शकेन. मला असं काहीही जाणवत नाही आहे, म्हणजे त्यांच्याशी असं वागताना कुठल्याही प्रकारचं मनावरती दडपण नाही किंवा जड नाही. मी अगदी मोकळेपणाने त्यांच्यासोबत तन्वीसारखं वागू शकते. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की बायको, हाच तर तुझ्यामधला चांगुलपणा आहे. कदाचित आमची तन्वी जर असती ना तर ती तुझ्यासारखीच असती असं कुठेतरी आम्ही सगळेजण इमॅजिन करतो. तेव्हाच तर प्रत्येक वेळेला तुझी आणि प्रतिमात्य आणि रविराज सरांची वेवलेन जुळते ना. म्हणजे बस कसं आहे ना, प्रत्येक वेळेला हे सगळं करत असताना पूर्णाजीला तू जाणवली असेल तन्वी म्हणून, कारण तुमच्या मनाच्या तारा जुळल्यासारखे आहेत ना. सायली म्हणते की अगदी बरोबर आहे अर्जुन सर, मलाही तसंच वाटतं. म्हणजे मला ना त्यांच्याशी असं वागताना कुठल्याही वेगळ्या प्रकारचं वागणं वाटत नाही. म्हणजे माझ्या मनाला जसं पटकन क्लिक होतं ना तसं मी त्यांच्याशी वागते, त्यामुळे मला ते काही असं वेगळं वाटत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे सगळं सायली तुझ्यातला मोठेपण आहे आणि थँक गॉड खरं तर तू या सगळ्याला तयार झालीस, नाही तर पूर्णाजीची तब्येत. तेव्हा सायली म्हणते की तुम्ही काय बोलताय अर्जुन सर, पूर्णाजीची तब्येत ही कशी बिघडणार? मी आहे ना, मी आपल्या घरातल्या कुणालाही काही होऊ देणार नाही असं सायली म्हणते. त्यानंतर मग सगळं काम सगळ्यांचं अगदी व्यवस्थितपणे सुरू झालेलं असतं. अर्जुन त्याच्या ऑफिसला जातो. सायली नेहमीप्रमाणे त्याच्याशी फोनवर बोलते. सगळ्या गोष्टी अगदी मजेशीर घडत असतात. तेव्हा मग चैतन्य मध्ये मध्ये अर्जुनची छेड काढत म्हणत असतो की काय रे अर्जुन, म्हणजे आमची सायली वहिनी काय म्हणते, सगळं घरी व्यवस्थित तर आहे ना? तेव्हा तो म्हणतो की हो, सगळं व्यवस्थित, पूर्णाजी पण ठीक आहे.
सायली माझ्याबरोबर असली ना तर मला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही, असं पटकन अर्जुन बोलून दाखवतो. तेव्हा चैतन्य म्हणतो की हे बघ अर्जुन, तू तिला सायली म्हणून नाही तर आता तन्वी म्हणून हाक मारायला लाग. घरातल्या प्रत्येकाने ना तिला आता तन्वी म्हणून हाक मारायला पाहिजे, कारण की जर तशी तुम्ही हाक मारली नाही तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो. तर आता घरातल्या सगळ्या जणांनी प्रिपेअर केलेलं असतं की तिला तन्वी म्हणूनच सायलीला हाक मारायची. तर इथे मुद्दामच सचिन घरी आलेला असतो, कारण की जी साक्षीची भीती असते ती नक्की कितपर्यंत आहे, काय आहे हे त्याला बघायचं असतं. आता सचिन हा घरी आल्यानंतर मुद्दामच सायली म्हणजेच आपल्या अस्मिताकडे, बायकोकडे सगळ्या गोष्टींची चौकशी करत असतो. घरात सगळं काही कसं सुरू आहे, आणि मी ऐकलं की प्रियाला अटक झाली म्हणून, नक्की काय आहे, सगळं ओके तर आहे ना. त्याच वेळेला मग आता अस्मिता त्याला सांगते की हो सगळं काही ओके आहे, पण मग तुला हे सगळं कसं समजलं. तो मुद्दामच सगळं काही विचारून मीडिया काही कोणाला सोडते का, तुला माहिती आहे ना की मीडियामध्ये कसं सगळं रंग. पण पूर्णाजीची तब्येत थोडी बिघडली. तेव्हा तो म्हणतो की पूर्णाजीची तब्येत बिघडली म्हणजे नक्की काय झालंय पूर्णाजीला. तेव्हा ते पटकन तो बोलून जातो की नक्की काही प्रॉब्लेम तर नाही ना, म्हणजे तन्वीने काही केलं नाही आहे ना पूर्णाजीला. तेव्हा लगेच ती म्हणते की तन्वीने काही केलं नाही आहे, पण पूर्णाजीचा मेमरी लॉस झालेला आहे. तिला सायली तन्वी वाटायला लागली. तन्वी म्हणजे प्रतिमा आणि रविराज यांची मुलगी. तन्वीने म्हणजेच त्या प्रियाने खूप मोठा फ्रॉड केला आमच्या सगळ्यांसोबत, त्यामुळे हे सगळं घडतंय आता. तेव्हा सचिनला मनातून खूप बरं वाटत असतं की बरं झालं, म्हणजे घरामध्ये दुसऱ्या प्रकारचा काहीतरी प्रॉब्लेम आला. नाहीतर जर घरामध्ये अर्जुन आणि सायली यांना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नसला ना तर मात्र खूप मोठा धक्का बसू शकला असता. कारण की जर काहीच नसलं असतं तर मात्र यांना म्हणजेच अर्जुनला साक्षीच्या मागे लागायला लागलं असतं. तर या सगळ्या प्रकारामध्ये आता एक वेगळीच गोष्ट घडणार आहे. म्हणजे सचिन हा साक्षीसाठी सगळ्या गोष्टी म्हणजे अर्जुन आणि सायलीसाठी एक एक प्रॉब्लेम आणखीनच वाढवून ठेवणार आहे. परंतु इथे मधुभाऊंना म्हणजेच जे कोमामध्ये मधुभाऊ आहेत त्यांना हळूहळू इथे शुद्ध देखील यायला लागलेली आहे. कारण की मधुभाऊंच्या बाबतीतलं एक म्हणजे मधुभाऊंना सायलीचं एक मोठं गुपित माहीत आहे, आणि ते मी कधी बरा होतोय आणि कधी सगळ्यांसमोर येतोय ना असं मधुभाऊंना वाटत असतं. आणि मधुभाऊ कोमात असल्यामुळे त्यांना फक्त या सगळ्याची जाणीव होते, त्यांना काहीही करता येत नाही आहे. परंतु ते आता विचार करतात की नाही, माझ्या साऊबाळाला माझ्या हक्काचं सगळं काही मिळालं पाहिजे, तिच्या हक्काचं घर, सगळ्या गोष्टी तिच्यापर्यंत आल्या पाहिजेत. तर आता या सगळ्या गोष्टी घडत असताना सायली पूर्णाजींचा अगदी व्यवस्थित सांभाळ करत असते. सगळेजण पूर्णाजी बरोबर असतात. तर आता पूर्णाजी ही सायली बरोबर म्हणजे असं प्रत्येक वेळेला असताना जेवून बिवून झाल्यानंतर आता पूर्णाजी सायलीला म्हणते की सायली बाळा म्हणजे तन्वी बाळा, तुला माहिती आहे का लहानपणी तू काय करायचीस, तू ना एक गोष्ट बोलायचीस, मला एक गोष्ट सांग आता तू, मी तुला एक गाणं बोलते, ते गाण्याचं कडवणा तू आता पूर्ण करून दाखवायचं. त्यावेळेला मग आता लगेचच पुढे हे सगळं बोलत असताना पूर्णाजी म्हणते की चांदोबा चांदोबा भागलास का, लिंबोणीच्या झाडामागे लपलास का, हे पूर्ण करून दाख. तेव्हा आता सायली ही डोळे बंद करते आणि ती पुढे बोलायला लागते की चांदोबा चांदोबा भागलास का, लिंबोणीच्या झाडामागे लपलास का, लिंबोणीचं झाड, भगवंती, मामाचा वाडा, चिरेबंदी, असं ती चुकीचं जसं लहानपणी बोलायची तसंच ती बोलून दाखवते. आणि ती हे बोलल्यानंतर लगेचच पूर्णाजी म्हणते की बघितलं सायली बाळा, तू हे जे काही बोलायचीस ना ते अगदी बरोबर लहानपणी बोलायचीस, ते अजूनही तू चुकतेस बघ. म्हणजे लहानपणीही तू असंच बोलायची. तेव्हा घरातले प्रत्येकजण सायलीकडे बघतात की म्हणजे लहानपणी हे जे ती बोलायची ते आताही ती कसं चुकीचं बोलते. म्हणजेच तन्वी हे लहानपणी असं चुकीचं बोलायची कडवं हे सायलीला कसं कळलं असं सगळ्यांना वाटत असतं. त्यामुळे आता सायलीलाही आश्चर्य होतं की मी हे सगळं चुकीचं कसं काय बोलले. आतापर्यंत सगळ्या गोष्टी मी अगदी योग्य बोलत होते, पण आता हे तन्वी जसं लहानपणी बोलायची तसंच मी अगदी पूर्णाजीला बरोबर कसं बोलून दाखवलं याचा विचार आता सायलीला येत असतो. त्यामुळे प्रतिमा, रविराज आणि कल्पना सगळ्यांना यामुळे धक्का बसलेला असतो. कारण बरोबर अगदी जसं तन्वी म्हणायची तसंच अगदी सायलीने म्हणून दाखवलेलं आहे. त्यामुळे त्यांना एक मोठा असा जबरदस्त धक्का बसलेला असतो. सायली आता गप्पच झालेली असते. पण आजी म्हणजे पूर्णाजी म्हणते की म्हणजे तन्वी बाळा, तू ना अजूनही बदललेली नाही आहेस, तू तशीच माझी पूर्वीची तन्वी आहेस जी नेहमी चुकायची आणि काहीतरी गोंधळ घालून ठेवायची. त्यामुळे आता एकच गोष्ट मी तुला सांगू शकते, ते म्हणजे की माझी तन्वी माझी आहे. आता तरी तुम्हाला सगळ्यांना पटलं का की मी माझ्या या बाळाला तन्वी म्हणून का हाक मारते.
तर आता हे सगळं घडल्यानंतर बरोबर पूर्ण म्हणजेच मधुभाऊंचे जे लहानपणीचे मित्र पुरुषोत्तम काका यांची एंट्री होते आणि मधुभाऊ जेव्हा आश्रम करत होते त्याच वेळेला आश्रमाच्या वेळेला त्यांच्याबरोबर ते असायचे. जेव्हा सायलीची एंट्री झालेली होती त्याच वेळेला आता त्यांनी आतमध्ये येऊन सगळ्या गोष्टींचा खुलासा केलेला आहे. पुरुषोत्तम काका हे सांगतात की ही जी मुलगी आहे ना ती सायली आहे. मग सगळ्या धक्का बसतो की सायली हीच तन्वी कशी काय. तेव्हा मग ते पुरुषोत्तम काका सायलीचा जो लहानपणीचा फोटो असतो तो फोटो हा सगळ्यांसमोर आणतात आणि म्हणतात की हा बघा, हा आहे या मुलीचा फोटो. मग ही मुलगी नक्की कोण आहे ते बघा. तेव्हा आता तो फोटो लहानपणीचा बघितल्यानंतर बरोबर सगळेजण ओळखतात की हो, हीच ती मुलगी आहे. म्हणजे सायलीचा हा लहानपणीचा फोटो म्हणजे तन्वी हीच खरी सायली आहे. या सगळ्या गोष्टींचा उलगडा आता झालेला आहे आणि आता पूर्णाजीच्या मेमरी लॉसमुळे का होईना सायलीलाही खरी ओळख मिळाली आणि पुरुषोत्तम काकांमुळे देखील आता सायलीच्या खऱ्या अस्तित्वाचा उलगडा झाला आहे. नेमकं पुढे कसं आणि काय घडणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.